पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। आज 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर हे 2 दिवशी 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस कोसळणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याने एक गंभीर असा इशारा त्या ठिकाणी नवा अंदाज जाहीर करण्यात आलाय। आतापर्यंतचा पावसाबद्दल सर्वात मोठा धोका पुढील 12 तासांच्या आतमध्ये असल्याचं या ठिकाणी आता हवामान खात्याकडून गंभीर इशारा या ठिकाणी दिला आहे। थोड्याच वेळामध्ये आता ढगफुटीला या ठिकाणी या भागामध्ये आता सुरुवात होणार असल्याचा गंभीर इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याने एक नवा अंदाज जाहीर केला आहे। आतापर्यंतच्या पावसामधील सर्वात मोठा धोका त्या ठिकाणी पुढील काही वेळामध्ये होणार असल्याचा त्या ठिकाणी नवा अंदाज जाहीर केलाय। थोड्याच वेळामध्ये ढगफुटीला या भागामध्ये सुरुवात होणार। 23 सप्टेंबरची रात्र आणि 24 सप्टेंबरची रात्र या ठिकाणी खूप डेंजर असल्याचं या ठिकाणी बातमी समोर येत आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होऊन अगदी कमी वेळातच पूर येण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। हवामान खात्याकडून या 10 जिल्ह्यांमध्ये विशेष सूचना नागरिकांना जाहीर केल्या आहेत। गेल्या 10 वर्षांमधील सर्वात मोठा पाऊस त्या ठिकाणी 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर म्हणजेच मंगळवारी आणि बुधवारी येत्या 12 तासांच्या आतमध्ये पडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आल्या। 10 जिल्ह्यांमध्ये ढग फाटणार। तुम्ही बरोबर ऐकताय, ढगफुटीचा मोठा इशारा या 10 जिल्ह्यांमध्ये देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये एक गोल चक्राकार परिस्थिती निर्माण झाल्यामुळे 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर हे 2 दिवस त्या ठिकाणी पावसासाठी पोषक ठरले आहेत। काही भागामध्ये आता ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। नागरिक आणि शेतकरी यामुळेच चिंतेमध्ये असल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागलं आहे। हवामान खात्याकडून या पावसाळ्यातला सगळ्यात मोठा धोका या ठिकाणी आजपासून पुढील 12 तासांसाठी जाहीर केला आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर करण्यात आल्या। पावसाबद्दल खूप डेंजर बातमी या ठिकाणी आता म्हणावं लागेल, कारण 10 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून साधा सुद्धा नाही तर त्या ठिकाणी 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर या दोन्ही दिवसासाठी डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देऊन टाकलाय। मंगळवार आणि बुधवार हे देशाच्या इतिहासात लिहून ठेवले जाणार, कारण 10 वर्षातील सगळ्यात मोठा भयंकर पाऊस या ठिकाणी पडणार असल्याचं सांगण्यात आलंय। बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता एक महाकाय रूप धारण करून प्रचंड वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने पुढे या 10 जिल्ह्यांमध्ये आता सरकत असताना या ठिकाणी आता पाहायला मिळू लागला आहे। थोड्याच वेळामध्ये याचे परिणाम तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिसायला सुरुवात होतील। हवामान खात्याकडून एक विशेष यादी देखील आता जाहीर करण्यात आल्या। यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश हवामान खात्याने केला आहे, ज्या जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। बातमी या ठिकाणी मोठी गंभीर स्वरूपाची आलेली आहे। विशेष त्या ठिकाणी ढगफुटीची शक्यता या ठिकाणी आज मध्यरात्रीच्या सुमारास देण्यात आल्या, त्यामुळे सर्वजणच आता त्या ठिकाणी भयभीत झाल्याचं पाहायला मिळतंय। मंगळवार आणि बुधवार या 2 दिवसांसाठी खूप मोठा धोका असल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय। कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडून मोठं नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आल्या। घराघरामध्ये पाणी शिरणार। नदी त्या ठिकाणी आधीच भरलेली आहे, तरी पण पूर येण्याची शक्यता आहे। दुतडी भरून वाहण्याची शक्यता आहे। या ठिकाणी धरण साठ्यातील पाणी प्रचंड वेगाने आता वाढलेलं आहे, तरी पण त्याच्यापेक्षा डबल दुप्पट पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्या ठिकाणी रस्त्यावर सध्याला गुडघ्याभर पाणी दिसत आहे, तर ते पाणी वाढून या ठिकाणी मांडे इतकं पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। बंगालच्या उपसागरातील हा कमी दाबाचा पट्टा संपूर्ण राज्यामध्ये आता थोड्याच वेळामध्ये झोडपून काढणार आहे। सगळ्यात भयानक चित्र सध्याला तरी या ठिकाणी दिसायला आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यात भयानक चित्र या ठिकाणी रात्री आता पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। पावसाळ्यातला सगळ्यात भयंकर धोका आता या ठिकाणी 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबरला त्या ठिकाणी आता दर्शवला आहे। आता हवामान तज्ञांच्या माहितीनुसार 10 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठा धोका पुढील काही तासांमध्येच त्या ठिकाणी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। बघा, या ठिकाणी सगळ्यात मोठा धोका मंगळवार आणि बुधवार रात्रीसाठी देण्यात आलाय। रात्री यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठा पाऊस पडून काही ठिकाणी ढगफुटीची शक्यता देखील आता सांगण्यात आल्या। यामुळे प्रशासनाने सावधगिरीचा इशारा या ठिकाणी दिलाय। तुम्हाला त्या 10 जिल्ह्यांची यादी लगेच सांगणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीची शक्यता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। तर असे पण काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी ढगफुटीची शक्यता आता वर्तवण्यात आल्या।
तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या यादीमध्ये आहे? ढगफुटी होण्याच्या यादीमध्ये आहे का त्या ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याच्या यादीमध्ये आहे का नेमकं मध्यरात्री तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ढगफुटी होण्याची शक्यता आहे? नेमकं हवामान खात्याने आता तुमच्या जिल्ह्यांना कशा प्रकारचा रेड अलर्ट जारी केलाय ते तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे। आता बघा, तुमचा जर जिल्हा या 10 जिल्ह्यामध्ये असेल तर पुढील काही तास तुमच्यासाठी भयंकर धोक्याचं असल्याचं सांगण्यात आले। या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। या पावसाळ्यातला हा सगळ्यात मोठा भयंकर मोठा अलर्ट या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलाय। गेल्या 10 वर्षातील इतका पाऊस त्या ठिकाणी कधीच पडला नव्हता। इतका जोरदार पाऊस तुम्हाला पुढील 2 ते 3 तासामध्ये आता या भागामध्ये पडणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। या 10 जिल्ह्यांना सर्वात मोठा रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला आता परिणाम याचे जाणवायला सुरुवात होतील। ढगफुटी होण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी आता केलं आहे। नागरिकांनी कोणीच अजिबात कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा सुद्धा अंदाज या ठिकाणी सांगण्यात आलाय। हवामान विभागाने हा तीव्र अंदाज दिलाय, त्यामुळे हा अंदाज आता खोटा ठरणार नाही। आज मध्यरात्रीपर्यंत याचे तुम्हाला परिणाम तुमच्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील। आता बघा, त्या ठिकाणी मंगळवार आणि बुधवार 2 दिवस पावसाचे मोठ्या पावसाचे त्या ठिकाणी दिवस असल्याने त्या ठिकाणी आता सर्वजणच घाबरून गेले आहेत। मध्यरात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी काहीतरी भयंकर घडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रावर बंगालच्या उपसागरात त्या ठिकाणी घडलेला परिणाम त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक कमी दाबाचा पट्टा वेगवेगळ्या पद्धतीने तयार होऊ लागलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान विभागाने इतका भयानक अलर्ट आतापर्यंत कधीच दिला नव्हता। इतका मोठा अलर्ट या ठिकाणी दिलाय। याच वेळी तीव्रतेचा पाऊस त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात वेगाने पुढे पुढे सरकू लागल्याचं आता पाहायला मिळालंय। कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। विनाशकारी पाऊस त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्याचं कारण सुद्धा सांगितलंय, ते म्हणजे बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा तीव्र स्वरूपाचा पट्टा तयार झालाय आणि त्यामुळेच प्रचंड तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। याला समुद्रातून बाष्पाचा प्रचंड पुरवठा होऊ लागलाय, त्यामुळे त्याची ऊर्जा अनेक पटीने सध्याला वाढायला या ठिकाणी आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। यासोबतच अरबी समुद्रातून येणारं बाष्पयुक्त वारं महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आता त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाल्या आणि या 2 प्रणाली एकत्र आल्यामुळे या संगमामुळे हवेत एक चक्राकार स्थिती त्या ठिकाणी आता बनायला सुरुवात झाल्या। त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आता वादळी वाऱ्यासह देखील पाऊस त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। या 10 जिल्ह्यांमधील 5 जिल्हे असे आहेत त्या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये आता मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तसेच उरलेले 5 जिल्हे आहेत ज्यामध्ये रात्री मध्यरात्रीच्या सुमारास आज 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री आता ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे ढगफुटीसाठी अत्यंत पोषक वातावरण या ठिकाणी बनलेलं पाहायला मिळालंय। वारे जमिनीच्या दिशेने आता येऊ लागलेत। सह्याद्रीच्या पर्वतरांगा याला अडवणार आहेत आणि तिथेच या 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यांमध्ये आता तुम्हाला पुढील काही वेळामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल। एका ठिकाणी कमी वेळामध्ये अगदी अर्ध्याच तासामध्ये तुफान मोठा पाऊस कोसळेल आणि त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस त्या ठिकाणी आता कोसळेल आणि हा पाऊस या ठिकाणी 10 जिल्ह्यावर पडणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। आता या जिल्ह्यामध्ये शेकडो हजारो किलोमीटर आता या पावसाची त्या ठिकाणी नोंद केली जाणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। आता बघा, या ठिकाणी 10 जिल्ह्यांमध्ये आता रस्त्यावर पाणी साठेल। थोड्याच वेळामध्ये कमरे इतकं गुडघ्या इतकं पाणी साचण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळामध्ये मोठ्या ढगफुटीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आता या ठिकाणी 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देऊन टाकलाय। तुम्हाला आठवतंय का बघा, जर आपण आठवलं तर त्या मागच्या महिन्यामध्ये 22 त्या ठिकाणी आता ऑगस्टला आणि या ठिकाणी आता 20 ऑगस्टला ज्या प्रकारे मोठी ढगफुटी झाली, मोठा पाऊस होता, तशाच प्रकारचा पाऊस पुढील 4 तासांच्या आतमध्ये पडणार असल्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात आले। आज मध्यरात्री त्या ठिकाणी मोठ्या पावसाला सुरुवात होईल आणि या मोठ्या पावसासोबत ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। विशेषतः या 10 जिल्ह्यातील 5 जिल्ह्यामध्ये रात्री मोठी ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या आणि उरलेल्या 5 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये भयंकर 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस या ठिकाणी आता पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे गंभीर असा इशारा या 10 जिल्ह्यांना देऊन टाकलाय। तुम्हाला कोणते 10 जिल्हे आहेत हे 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता सांगणार आहे। 10 वर्षातील हवामान खात्याने असा रेड अलर्ट कधी दिला नव्हता, कधीच इतका मोठा पाऊस पाहायला मिळाला नव्हता। इतका मोठा पाऊस त्या ठिकाणी पुढील काही तासामध्ये आता पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या।
त्यामुळे तुम्हाला घराबाहेर कोणत्याही कामाशिवाय अजिबात पडायचं नाही असं सांगण्यात आलंय। कारण प्रचंड नुकसानाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। कमी वेळामध्ये ढगफुटी होऊन जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। नदी नाले ओढे तुडुंब भरण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्ही ओढा ओलांडणार असाल, जर नदीच्या ठिकाणी राहत असाल किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो त्या ठिकाणी राहत असाल तर विशेष सूचना तुम्हाला काय सांगण्यात आलेत आणि कोणत्या 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये आता ढगफुटी होण्याची थोड्याच वेळामध्ये शक्यता वर्तवण्यात आल्या आणि आज 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय तुम्ही आता पाहायचं आहे। परंतु त्याआधी आपण हे पाहूया की नागरिकांना काय सुरक्षा त्या ठिकाणी जबाबदारी सूचना देण्यात आलेत, तुम्ही या ठिकाणी आता पाहायचं आहे। आता बघा त्या ठिकाणी 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर सगळ्यात मोठा पाऊस मुसळधार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आता विशेष काळजी घेण्याची आता त्या ठिकाणी आवाहन केलंय। नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला हवामान खात्याकडून सांगण्यात आले। यामध्ये आता घराघरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे, वीज पुरवठा आता खंड होण्याची शक्यता आहे। म्हणजेच त्या ठिकाणी 24 तासांसाठी काही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये त्या ठिकाणी वीज पुरवठा खंड होऊ शकतो। त्यामुळे मोबाईल तुम्ही आत्ता चार्जिंग करून ठेवायचं आहे। काही ठिकाणी काही भागामध्ये दरडी कोसळण्याची भीती देखील या 10 जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी घडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे विशेषतः घाटमाथ्यावर नदी किनारी राहणाऱ्या लोकांनी हा इशारा त्या ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरूपाचा लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यामुळे 10 जिल्हे कोणकोणते आहेत तुम्ही नक्की बघायचं आहे। मागच्या काही दिवसापासून पाऊस त्या ठिकाणी मोठा आठवड्याभरापासून त्या ठिकाणी पडू लागला आहे, तर त्या ठिकाणी अजून सुद्धा पाऊस वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता निसर्ग रौद्र रूप तुम्हाला दाखवणार आहे। हवामान खात्याने स्पष्ट सांगितले की वातावरणात त्या ठिकाणी ढग नसताना अचानक त्या ठिकाणी ढग फुटून अतिशय गंभीर त्या ठिकाणी परिस्थिती आता या 10 जिल्ह्यामध्ये आता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। ही परिस्थिती आता राज्यामध्ये भयंकर तुफान आणणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हे तुम्ही आता या ठिकाणी पाहायचं आहे। आता बघा 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर हे 2 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता त्या ठिकाणी सर्वात मोठा धोका असल्याचं सांगितलंय। भाग बदलत याची तीव्रता पावसाची वाढणार आहे। त्यामुळे 10 जिल्हे यांच्या बक्षस्थानी मोठ्या प्रमाणात पडणार आहेत। राक्षसी वेगाने ढगफुटी सदृश पाऊस या 10 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये दाखल होतोय। कोणते ते 10 जिल्हे आहेत जिथे हवामान खात्याने डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी केलाय त्या 10 जिल्ह्यांची यादी तुम्हाला लगेचच या ठिकाणी आता समजणार आहे। 10 जिल्ह्यामध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये तांडव त्या ठिकाणी पाऊस करणार आहे। राक्षसी वेगाने आता 10 जिल्ह्यामध्ये आता पाऊस दाखल होणार आहे। तुम्ही सावध होऊन जायचं आहे। तुमच्या मनामध्ये सारखाच प्रश्न येत असेल की 10 जिल्हे कोणते आहेत। या 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये रात्रीत मोठा धोका या ठिकाणी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस त्या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आता या 5 जिल्ह्यामधील नागरिकांना काय विशेष सूचना या ठिकाणी आता सांगण्यात आले, त्या सूचना तुम्ही आता पाळायचं आहे। जर तुमची घराची पत्रे जर त्या ठिकाणी व्यवस्थित नसेल तर त्या ठिकाणी दगड वगैरे ठेवायचं आहे, कारण थोडाफार वादळी वारा देखील असल्याने यामध्ये झाडे उन्मळून पडू शकतात। तसेच या ठिकाणी घराचे पत्रे उडण्याची शक्यता असते, विजेचे खांब कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे तुम्ही घराबाहेर अजिबात पडू नका। काम असेल तरच घराबाहेर पडा, पण पटकन घरी या असं सांगण्यात आलंय। जनावरे सुरक्षित स्थळी तुम्हाला आता पटकन हलवायला या ठिकाणी सांगितलंय, कारण थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यामध्ये ढगफुटीला सुरुवात आता होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आता या 10 जिल्ह्यामध्ये रात्रीत ढगफुटी होण्याची शक्यता आहे। काही जिल्ह्यामध्ये आता सध्याला पुढील काही तासामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे खूप डेंजर परिस्थिती यात होऊन बसल्या। आता यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आलाय, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय आता पुण्यात जर विचार केला तर पुण्याच्या घाटमाथ्याचा जो परिसर आहे तर त्या ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्या ठिकाणी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याने नदीकाठची जी गाव आहेत तर त्यामध्ये आता बघा सगळ्यात महत्त्वाचं आता नदीकाठच्या गावांना गंभीर इशारा दिलाय। तुम्ही त्या ठिकाणी आता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे आणि पाणी कुठवर नदीचं वाढतंय ते तुम्ही आता लक्षात घ्यायचं आहे।
त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सातारा। आता सातारा जिल्ह्यामध्ये घाटमाथ्याचा जो परिसर आहे म्हणजे कोयनेचा जो भाग आहे, कोयनेच्या धरणाचा जो भाग आहे, तर त्या एरियामध्ये महाबळेश्वर असेल या परिसरामध्ये आता मोठा पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। काही भागामध्ये या दरडी कोसळण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात आली आहे। घाटमाथ्याचा जो परिसर आहे तर तो विशेष काळजीचा असणार आहे। तसेच तुम्ही घाटातून अजिबात प्रवास करू नका असं सांगण्यात आले, कारण या ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये आता त्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्या ठिकाणी आठवतंय का बघा, ऑगस्ट महिन्याच्या 20-22 ऑगस्टच्या दरम्यान त्या ठिकाणी प्रचंड पूर आलता आणि आता पण सध्याला ती परिस्थिती या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर सध्याला किनारपट्टी सोसायटीचा वारा अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। आता समुद्र त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जवळ असल्याने या ठिकाणी मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सक्त इशारा देण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात जर विचार केला तर चिपळूण, खेड, राजापूर या जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा इशारा या ठिकाणी आता देण्यात आला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायगड जिल्ह्याचा जर विचार केला यामध्ये पण मुसळधार पाऊस 24 तासामध्ये होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। नांदेड, बीड, जालना यामध्ये पण मुसळधार पाऊस 24 तासांसाठी आता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सर्वांना सांगितलंय तुम्ही कामाशिवाय घराबाहेर पडू नका आणि तुमच्या कुटुंबाची तुमची काळजी घ्या। व सगळ्यात महत्त्वाची टिप ही त्या ठिकाणी तुम्ही जर या पावसाच्या अंदाजावर जर मोठी कामे करत असाल तर परत एकदा अनुभवी व्यक्तीकडून तुम्ही त्या ठिकाणी सल्ला घ्या आणि मगच तुमची त्या ठिकाणी महत्त्वाची कामे करा, कारण अंदाज असतो। तुमच्या अनुभवी व्यक्तीकडून परत एकदा तुम्ही अंदाज घ्या आणि मगच मोठी कामे करा असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। तुम्हाला पावसाबद्दल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।